नमस्कार, मी सुरेश कोडितकर यूट्यूबवरील ऑफबीट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आपण एक मालिका चालवलेली आहे की महानगरीकरण जे पुण्यावर लादण्यात आलेलं आहे, या लादलेल्या महानगरीकरणाचे दुष्परिणाम काय आहेत, त्या दुष्परिणामांवर आपण चर्चा करत आहोत. पुणे उणे आणि दुखणे हा त्याच्या एक काय म्हणतात त्याला पार्श्वभूमी समजून सांगणारा भाग आपण सुरुवातीला केला. त्याच्यानंतर आपण वाहनांच्या गर्दीवर बोललो की वाहनांची ही जीवघेणी गर्दी कशी आपल्या मुळावर येणार आहे आणि जे हे चक्रव्यूह आहे किंवा वाहनांची ही कोंडी आहे ती आता विस्फोटाच्या उंबरठ्यावर आहे, त्याबद्दल आपण बोललो. परंतु वाहनांच्या ह्या संख्येच्या अनुषंगाने आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाच्या अनुषंगाने आपल्याला त्याच्याशी संबंधितच एक विषय आहे. तो विषय म्हणजे पर्यावरणाचा. त्याच्यावर आज आपण प्रकाश टाकणार आहोत. आपल्याला माहिती आहे की पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांनी हा जो परिसर बनलेला आहे, ज्याला आपण परिस्थितिकी असं म्हणतो, एन्व्हायरमेंट असं म्हणतो, त्याचे महत्त्वपूर्ण घटक आपल्याकडून वारंवार दुर्लक्षित होत असतात. कारण आपण आधुनिकता म्हणजेच काँक्रीटचं जंगल, आधुनिकता म्हणजेच मोठमोठे मॉल, मल्टिप्लेक्स, ही जी संज्ञा तयार केलेली आहे ती आपल्याला नक्कीच वाळवंटाकडे घेऊन जाणारी आहे, हे आपण समजून घ्यायला काहीच हरकत नाही. पूर्वी पुणे सुखद होतं. नैसर्गिक वनसंपदा आजूबाजूला होती, नदी स्वच्छ होती आणि आजूबाजूला शेती होती, संपन्न शेती होती आणि एक वातावरण चांगलं होतं. तापमानही जास्त नव्हतं. कडाक्याचे ऊन अथवा कडाक्याची थंडी असा प्रकारही नव्हता आणि सर्वांना आल्हाददायक असं पुणे वाटायचं. हे चित्र झपाट्याने बदलत गेलं आणि पुणे आज तापलेलं आणि कमी पाऊसमान असलेलं या दिशेने वाटचाल करत आहे. असमान पावसाचं वितरण आणि लांबत जाणारा पाऊस हे सुद्धा आपल्या पुण्याच्या वाटेला आलेला आहे. आता या गोष्टीचा दोष आपण जागतिक प्रदूषण आणि हवामानामध्ये होणारे जे वेगाने होणारे जे बदल आहेत त्याला जर देऊ लागलो तर ती आपली आत्मवंचना ठरेल, हे निश्चित. कारण कुऱ्हाड शेवटी आपणच आपल्या पायावर मारून घेतलेली आहे. वाहनांची वाढती संख्या आणि त्यामुळे प्रदूषणावर होणारे आघात याबद्दल आपण मागच्या पूर्वार्ध आणि उत्तरामध्ये बोललेलो आहोत. परंतु वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे होणारं इंधनाचं ज्वलन, त्या ज्वलनातून निर्माण होणारे कार्बन मोनॉक्साईड असतील, सल्फर डायऑक्साईड असतील, कार्बन डायऑक्साईड असतील, हे जे घटक आहेत आणि इतरही आणखी घटक असतील, त्या घटकांमुळे पर्यावरणाचा जो ऱ्हास होतो आहे तो ऱ्हास आपल्या लक्षात कधी येणार आहे? पुण्याच्या आजूबाजूला जी नैसर्गिक वनसंपदा होती ती आपण स्वतः नष्ट केलेली आहेत. डोंगरं असतील, त्या डोंगरावर असणारी वनसंपदा असेल, पुण्याच्या आजूबाजूला जी उपनगरं होती त्या उपनगरांच्या परिसरात असणारी मोठमोठी वडाची, पिंपळाची झाडं असतील, रस्ता रुंदीकरणाच्या नावात ती झाडे आपण मुळापासून उखडून टाकली. ती दुसरीकडे लावता येईल हा पर्यायसुद्धा आपण चोखाळला नाही. आणि ही जी संपदा आहे, वनसंपदा आहे, ती झाडं आपण नष्ट करून आपण आपलंच नुकसान करून घेतलेलं आहे, हे इथं मला नमूद करायचं आहे. पुण्याचं पर्यावरण, पुण्याचं जे एक हवामान संतुलन होतं ते ढासळवायला आपणच कारणीभूत आहोत. वाहनांना त्याचा दोष आपण निश्चितच देणार आहोत. परंतु त्याचबरोबर पुण्याच्या आजूबाजूला असलेला औद्योगिक पट्टा असेल, मोठ्या प्रमाणावर चाललेलं बांधकाम असेल, त्याच्यानंतर खाणीतून काढण्यात येणारे जी गौण संपदा आहे, गौण खनिज आहे, तो विषय असेल, हे सर्व जे घटक औद्योगिकरणाच्या नावाखाली, विकासाच्या नावाखाली आपण राबवतो त्याच्यातून पर्यावरणाला निश्चितच नुकसान पोहोचलेलं आहे, हे आपण इथं लक्षात घ्यायला हवं. आणि हे पर्यावरणाला पोहोचलेलं नुकसान आज आपल्या पुण्याच्या शीतल सुखद वातावरणाला नख लावत आहे असं म्हणलं तर ते वावगं ठरणार नाही. पर्यावरणाचे जे अनेक घटक असतात त्या घटकांनी मिळून जे एक संतुलन साधलेलं असतं ते संतुलन ढासळून टाकायला, नष्ट करायला सर्वस्वी आपल्या कृती, आपण केलेलं काम जबाबदार आहे, हे आपण निश्चित म्हणू शकतो. पुण्याच्या आजूबाजूला जो ग्रामीण पुण्याचा भाग होता, त्या ग्रामीण पुण्याच्या भागामध्ये शेती ही वर्षानुवर्ष केली जात होती. परंतु आपल्याला महानगराकडे जायचं आहे, आपल्याला महानगर व्हायचं आहे, आपल्याला मोठं शहर व्हायचं आहे, आपल्याला नागरीकरणामध्ये जायचं आहे, खेड्यात राहून कोणाचं भलं झालं आहे,
असा जो एक सार्वत्रिक समज पसरवण्यात आला, त्यामुळे शेती नाविकास या विभागातून नागरीकरणाच्या विभागात, रहिवासी करण्याच्या विभागात यायला सर्वांनाच घाई झालेली होती. आणि झोन चेंज करायचा. झोन चेंज नाही होत तर आहे त्या शेती नाविकासमध्ये इमारती बांधून त्या विकायच्या, काँक्रीटची जंगलं उभी करायची आणि जो एक नैसर्गिक आदिवास आहे तो नैसर्गिक आदिवास नष्ट करून गल्लीबोळं ज्याच्यात पाण्याचा टँकर जाऊ शकणार नाही, त्याच्यानंतर आगीचा बंब जाऊ शकणार नाही, रुग्णवाहिका जाऊ शकणार नाही, अशा प्रकारच्या गल्लीबोळा आपण तयार केल्या. जशी पूर्वी परिस्थिती ही आपण म्हणू बालाजीनगर धनकवडीची होती, तशीच परिस्थिती आपल्याला ही हिंजवडी, मारुंजी, वाकड ह्या परिसरात पाहायला मिळते. तशीच परिस्थिती ही मांजरी, महादेवनगर, आंबेगाव, नरे ह्या भागात पाहायला मिळते. पर्यावरण नष्ट केलं म्हणजे टेकड्या नष्ट केल्या. पर्यावरण नष्ट केलं म्हणजे पाण्याचे जे नैसर्गिक स्रोत होते ते नष्ट केले. जिथं झरे असतील, जिथं तलाव असतील. रामनदी ही नष्ट झाली हे आपल्याला कधी कळलं का? रामनदी ही फक्त नकाशात पाहायला मिळते. आज तिचं अस्तित्व शून्य झालेलं आहे. आज कसेबसे पुण्यातले अनेक ओढे, नागझरी या आपलं अस्तित्व टिकून आहे. भले ती आंबिल ओढा असेल, भले तो कोरेगाव पार्कमधला ओढा असेल, भले तो कसब्यामध्ये येणारा ओढा असेल, यांनी कसंबसं आपलं अस्तित्व टिकून ठेवलेलं आहे. पर्यावरणाच्या गळ्याभोवती फास आपण पुणेकर कसे आवळत आहोत आणि तो फास पर्यावरणाला नसून तो अप्रत्यक्षपणे आपल्याला आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांना आहे हे आपल्या लक्षातही येत नाही आहे. पर्यावरणाच्या ऱ्हासाचा हा मुद्दा हाताळत असताना आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की पुण्यावर लादलेलं महानगरीकरण आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे. या महानगरीकरणामध्ये आपल्याला रोजीरोटी मिळेल, आपल्याला सुखाचा निवारा मिळेल या आशेने पुण्याकडे वेगाने धाव घेणारे महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातले अनेक तालुक्यातले लोक असतील, भारतातून बदली होऊन येणारे किंवा भारतातून IT सेक्टरच्या हव्यासापायी पुण्याकडे येणारे लोक असतील. या सर्व लोकांना पुण्याची ही झालेली वाताहत, पुण्यात झालेली ही वाहतूक कोंडी, पुण्याच्या पर्यावरणाचा झालेला ऱ्हास, पुण्यात दिवसेंदिवस पाण्याचं कमी होत जाणारे परिमाण, हे सगळं बघून आपण सर्वांनी डोक्याला हात लावून घेण्याची वेळ आलेली आहे. मी सुरुवातीला सांगितलं की पर्यावरण म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आज आकाश घ्या, आज जमीन घ्या किंवा माती घ्या, आज भूजल घ्या, आज पृष्ठभागावरील जल घ्या आणि आज हवा घ्या. या सगळीकडे प्रदूषणाचा भस्मासूर अक्षरशः नंगानाच घालत आहे. आणि आपण जर असं म्हणत असू की पर्यावरणाचा हा ऱ्हास आपल्या दिशेने आलेला नाही, त्यामुळे आपल्याला विचार करायची आवश्यकता नाही, तर हे मूर्खांच्या नंदनवनात वावरण्यासारखं आहे. पर्यावरण आपल्या दिशेने आलेलं आहे. पर्यावरणाच्या झालेल्या ऱ्हासाने पुण्याचं तापमान वाढवलेलं आहे. पुण्यामध्ये प्रदूषणाची पातळी ही उच्चतम स्तरावर आहे. भले ते हवेचं प्रदूषण असेल, भले ते आवाजाचं प्रदूषण असेल. आणि ह्या सगळ्यांचा त्रास आपल्या जीवनावर, आपल्या आरोग्यावर, आपल्या आयुर्मानावर झाल्याशिवाय राहणार नाही हे सांगण्यासाठी कुठल्याही भविष्यवेत्त्याची गरज नाही, हे या निमित्ताने मला तुम्हाला सर्वांना सांगायचे आहे. पर्यावरण पूर्वी सुखद होतं. पुणे हे आल्हाददायक होतं, राहण्यालायक होतं. पेन्शनरांचे शहर म्हणून पुण्याची ख्याती होती. पुण्याला पाण्याची कमतरता नव्हती आणि पुण्याचे तेच चांगले घटक आज पुण्याच्या मुळावर उठलेले आहेत. देशाच्या, राज्याच्या चहूबाजूकडून होणारं अतिक्रमण, चहूबाजूकडून येणारे लोंढे हे पुण्याचे लचके तोडत आहेत, पुण्याचा ऱ्हास करत आहेत. महानगरीकरण पुण्यावर लादलं आणि त्याचे दुष्परिणाम आज आपण भोगत आहोत. आणि नष्ट झालेले पुण्याचे पर्यावरण हा सुद्धा त्यातला एक भाग आहे. आपण हे नष्ट होणारं पर्यावरण कसं रोखू शकतो, काय करू शकतो? आपण वनराजी वाढवू शकतो. आपण टेकड्यांना जो वेढा पडलेला आहे, टेकड्यांची जी लांडगेतोड करण्यात येत आहे, लचकेतोड करण्यात आहे, ती रोखू शकतो. तशी इच्छाशक्ती आपल्याकडे आहे. तशी इच्छाशक्ती शासन, प्रशासन आणि या क्षेत्रातल्या तज्ञांकडे आहे. तुम्हाला काय वाटतं? आपण ह्याच्यात आपला खारीचा वाटा उचलू शकतो काय? आपण म्हणतो की मी माझ्या बाल्कनीमध्ये कुंड्यांची बाग लावली, कुंड्यांमध्ये रोपटी जगवली, मी माझ्या आजूबाजूचं पर्यावरण राखतो. परंतु हा विषय एवढ्यापुरता मर्यादित नाही.
हा विषय समग्र आहे, हा विषय इंटिग्रेटेड आहे, हा संयुक्त विषय आहे. या विषयाला आपण सगळ्यांनी तोंड द्यावं लागणार आहे. आपण सर्वांनी मिळून याच्यावर उपाययोजना करावी लागणार आहे आणि ती उपाययोजना ही समग्र असेल यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. असा समग्र विचार जर आपण पर्यावरणाच्या बाबतीत करू शकलो नाही, असा समग्र विचार जर आपण वाढणारी वाहनसंख्या, वाढणारी वाहतूक कोंडी यावर करू शकलो नाही, तर तर विनाशाच्या ज्या दिशेने आपण जात आहोत त्या दिशेने जाताना आपला वेग वाढल्याशिवाय राहणार नाही. हे इथं मला या निमित्ताने तुम्हा सर्वांच्या लक्षात आणून द्यायचं आहे. अजूनही वेळ गेलेला नाही, अजूनही विचार करायला, अजूनही कृती करायला आपल्याला वेळ आहे. आपल्याला असं वाटत असेल की पुण्यात बोटॅनिकल गार्डन आहे, पुण्यात मिनिस्ट्री ऑफ फॉरेस्टचं आणि पर्यावरणाचं एन्व्हायरमेंट विभागाचं कार्यालय आहे ते बघून घेतील, तर असं मुळीच होणार नाही. त्या बोटॅनिकल गार्डनने किंवा त्या बोटॅनिकल विभागाने त्यांच्यापुरती कार्यालय मर्यादित घेऊन त्यांचं काम चालू आहे. बोटॅनिकल विभागाचं एम्प्रेस गार्डनही पुण्यात कार्यरत आहे. परंतु यामुळे पुण्याच्या समग्र पर्यावरणाला काही लाभ होईल असा आपण म्हणू शकतो का? तर मुळीच नाही. तेव्हा मला हा मुद्दा प्रकर्षाने तुमच्या लक्षात आणून द्यायचा आहे की पुण्याचं पर्यावरण हे आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही आणि ते मूळ पदावर आणण्याच्या आवाक्याच्या बाहेर गेलेलं आहे आणि त्याला अनेक घटक कारणीभूत आहेत. त्या घटकांना आपण येत्या भागात स्पर्श करणार आहोत. पण पुण्याच्या पर्यावरणाचा विचार करत असताना आपण सगळेजण काय करू शकतो याचा आपण निश्चित विचार करायला हवा. पाणी बचत करायला हवी, घनकचरा कमीत कमी करायला हवा, वाहन किती वेळ किती दिवस वापरायचं, जवळच्या अंतरासाठी वाहन वापरायचं का नाही वापरायचं, या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. अन्यथा येणारा काळ तर आपल्याला कधीच माफ करणार नाही, पण येणाऱ्या पिढ्यासुद्धा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही की पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना मागच्या पिढीने काय केलं हे आपल्याला नवी पिढी निश्चित विचारणार आहे. पर्यावरणाबद्दल बोलण्यासारखं अनेक आहे, पण तुर्तास आपण या भागात इथे थांबूया. माझ्या या व्हिडिओबद्दल, या चॅनलबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कॉमेंटमध्ये लिहून मला जरूर कळवा. हा चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या विचारांशी मला अवगत करा, ही माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे. तेव्हा थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.